माननीय शिंदे साहेबांनी देखील दिल्लीमध्ये डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबांच्या बंगल्यात माध्यमांच्या प्रतिनिधींशी बोलताना सांगितलं की आमची चर्चा सकारात्मक झालेली आहे आणि 1-2 दिवसात किंवा एखाद्या दुसऱ्या अजून बैठकीमध्ये याच्यातनं सकारात्मक आणि समन्वयातनं चर्चा करून योग्य यातनं मार्ग निघेल। त्याप्रमाणे एखादा दिवस आजच्या उद्याच्या वाट पाहावी लागेल, पण निश्चित कालची चर्चा सकारात्मक झालेली आहे आणि चांगला मार्ग निघेल आणि योग्य मान सन्मान महायुतीतल्या तिन्ही पक्षांचा राखला जाईल अशी कालची चर्चा होती। परंतु पुन्हा एकदा काळजी बाळगून मुख्यमंत्री हे आधी पोहोचले किंवा आधी अमित शहा यांच्याबरोबर त्यांची बैठक झाली आणि इकडे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांची एक वेगळी बैठक झाली, त्यामुळे पुन्हा कुठेतरी चर्चांना उधाण आलेलं आहे की समन्वय नाही आहे, अजून राग, अजून रुसवे फुगवे बाकी आहे। नाही ना, आम्ही एकत्रच होतो सगळे। म्हणजे माननीय अमित शहा साहेबांच्या निवासस्थानावरती आता पोहोचायला कोण 5 मिनिटं आधी पोहोचलं, कोण 10 मिनिटं उशिरा पोहोचलं एवढंच, पण जेव्हा चर्चा झाली तेव्हा सगळे आम्ही एकत्र होतो आणि खेळमिळीत चर्चा झाली। असं काय नाही कोणाची वेगळी बैठक झाली, फक्त एक झालं, बैठक संपल्यानंतर शिवसेना खासदारांची स्वतंत्र बैठक अगोदरच निश्चित केली होती, कारण लोकसभेचं अधिवेशन सुरू आहे, सगळे खासदार दिल्लीमध्ये आहेत आणि मग माननीय शिंदे साहेब म्हटले की आपण आलोय तर सगळ्या खासदारांशी शिवसेनेच्या पक्षाच्या खासदारांना भेटूया, त्यांच्याबरोबर एक चर्चा केली साहेबांनी आणि आम्ही निघालो तिथनं। असं काही नाही, म्हणजे समन्वय योग्य आहे त्या सगळ्यांच्या। बैठकीत मुख्यमंत्री पदाबाबत देवेंद्र फडणवीस नाव यांचं जवळपास निश्चित आहे का किंवा औपचारिक फक्त म्हणजे जाहीर करणं बाकी आहे अशाही चर्चा सुरू झालेल्या आहेत, नेमकं खरं काय? नाही, आता मी सकाळी देखील सांगितलं की जेव्हा महायुतीमधले 3 प्रमुख पक्ष आहेत, शिवसेना, भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, आणि सगळ्यांनी मिळून एकत्रपणानं जे प्रमुख नेते आहेत, वरिष्ठ नेते आहेत महायुतीचे, माननीय अमित शहा साहेब, त्यांच्याबरोबर चर्चा केलेली आहे। आता याच्यावरती मी म्हणलं तसं सकारात्मक चर्चा झाली, त्यातनं योग्य मार्ग 1 किंवा 2 दिवसामध्ये निघेल। आता तो मार्ग निघेपर्यंत चर्चा काय झाली, मग आम्ही काय बोललो, मग आणखीन मित्रपक्ष काय बोलले, याच्यावरती आत्ता या स्टेजला भाष्य करणं मला योग्य वाटत नाही। एकदा या चर्चेचा सारांश, या चर्चेचा निष्कर्ष हा एकदा दिल्लीमधनं येऊ द्यात, मग तो आल्यानंतर आपण त्याच्यावरती अधिक भाष्य करू। नाही, तुम्ही आता मला तेच समजत नाही, हे कळतंय, सूत्र आहेत, हे जे माध्यमांनी जी काय बातम्या चालवल्यात ना, याच्या बाबतीत मी तुम्हाला एवढंच सांगेन की प्रत्येक पक्षाला वाटत असतं की आपल्याला अधिक वाटा मिळावा, चांगला वाटा मिळावा, पण एकदा जर ठरलं सगळ्यांचं, आपल्याला बघा माननीय एकनाथजी शिंदे साहेबांनी काय सांगितलं की माननीय अमित शहा साहेब आणि माननीय नरेंद्र मोदी साहेब महायुती बाबतीतला जो निर्णय घेतील तो आम्ही सगळेजण मान्य करू।